आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पडळकरजी, तुम्ही आरोग्य विभागाची सध्या जाहिरात देऊन राहिलात, नेमकं काय प्रकरण आहे? आरोग्य विभागाची जाहिरात 27 फेब्रुवारीला राज्य सरकारनं दिलेली आहे. 1440 जागांची ही जाहिरात आहे. 1440 पैकी आमच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे आम्हाला जागा मिळायला पाहिजे. अनुसूचित जाती 13% आरक्षण आहे, त्यांना तुम्ही 1440 पैकी 71 जागा दाखवता. अनुसूचित जमाती 7% आरक्षण आहे, तुम्ही आम्हाला 15 जागा दाखवता. भटके विमुक्त अ ब क ड 11% एकूण आरक्षण आहे चौघांचं मिळून, आणि तुम्ही 0 0 0 0 चारही ठिकाणी 0 जागा दाखवता. आणि खुल्या प्रवर्गामध्ये 800च्या वर जागा दाखवता, म्हणजे 60% जागा तुम्ही तर खुल्या प्रवर्गात दाखवता. एससी बीसी आणि ईडब्ल्यूएस 10% आरक्षण, त्यांना 144 जागा तुम्ही दाखवलेल्या आहेत. अरे मग ह्या जागा गेल्या कुठं? भटके विमुक्तांच्या, मागासवर्गीयांच्या, ओबीसीच्या जागा 19% तुम्ही किती दाखवायला पाहिजे? दाखवलं किती? 144 जागा. हे चुकीचं आहे, हे मोठं षडयंत्र आहे, हा मोठा अन्याय आहे. या महाराष्ट्रातल्या एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसी आणि मायनर ओबीसी वरती अन्याय करणारी ही जाहिरात दिलेली आहे. जर तुमचं खरं आहे, मला दाखवा, माझा अधिकार आहे, मी सभागृहाचा प्रतिनिधी आहे, मी ज्या लोकांचं नेतृत्व करतोय त्या लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत ना. आणि म्हणून याच्या संदर्भात ही जाहिरात कुठल्या रोस्टर तपासणीच्या आधारे दिली, कशा पद्धतीने आमच्या जागा अतिरिक्त दाखवल्या. आता तुम्ही सरळ सेवा भरतीमध्ये गट अ च्या जागा आहेत, यामध्ये जर आमची पोरं येणार नसतील, मग काय तुम्ही आम्हाला शिपाई करता का? काय करता? बिंदू नामावलीचं सुद्धा तुम्ही मुद्दा घेतलेला बिंदू आहे. नेमकं काय नामावलीप्रमाणे प्रकरण रोस्टर आहे? तपासणी होत नाही. हे जे अधिकारी बसलेले आहेत त्यांचा जातीवादाचा किडा खूप वळवळतोय. कुठल्या तरी जातीवादी संघटनेमध्ये काम करतात, इकडे सरकारी नोकरी करतात, आणि मग अन्याय करण्याची त्यांची भावना मोठ्या प्रमाणात वाढते. ते सगळे जेव्हा संघटनेच्या कार्यक्रमाला जातात तेव्हा यांचे सत्कार होतात, कौतुक होतं, यांना जरा फुशरकी चढते. अरे पण तुम्ही शासनाचा पगार घेता, सरकारचा पगार घेता, जनतेला तुम्ही बांधिलाय. तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करून कुठल्या प्रवर्गावरती अन्याय नाही करू शकत. हा अन्याय करण्याचं काम सुरू आहे. शिक्षक भरतीत पण हेच झालं. 10,000 20,000 हजाराच्या जाहिराती आल्या, आम्हाला जागा नाहीत मिळाल्या. किती वेळा आवाज उठवला. मी विधान परिषदेचा आमदार असताना, मी विधानसभेचा आमदार असताना माझे वाद झाले तिथं. मग गोपीचंद पडळकर आरोगट बोलतो, अरे प्रश्न जर समजत असेल कोणाला, त्याचं कोणी उत्तर देणार नसेल, मग आमचा काय फायदा आमदार होऊन? तुम्ही सातत्याने प्रश्न सभागृहामध्ये मांडतात, सत्ता जरी आमदार आहेत, तरी पण हा प्रश्न का नाही सुटत? हा विषय किचकट आहे. विषय कुणीतरी समजून नीट घेतला पाहिजे आणि याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. तर आपण पाहतो एकंदरीत आरोग्य विभागाच्या जाहिरातीवरून गोपीचंद पडळकर यांनी प्रश्नचिन्ह जे ते उपस्थित केलेले आहे. दरम्यान आता या सगळ्या सभागृहामध्ये नेमकं काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.